कालच्या IPL सेमीफायनलमध्ये मुंबईच्या पराभवाची जितकी चर्चा सुरू आहे तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती अर्थातच श्रेयस अय्यरची। श्रेयस अय्यरनं कमाल केलेली आहे, बघूयात त्याच्या कामगिरीवरचा हा विशेष रिपोर्ट। IPL मध्ये सर्वात मोठी उलथापालथ रविवारी मध्यरात्री झाली। 6व्यांदा IPL जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सवर उडता पंजाब भारी ठरला। सेमीफायनलच्या या मॅच मध्ये पंजाबने मुंबईवर 5 गडी राखत विजय मिळवला आणि फायनल मध्ये दिमाखात धडक मारली। पंजाबच्या या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो मुंबईकर श्रेयस अय्यरनं। त्याच्या अफलातून कॅप्टन इनिंगनं मुंबईच्या जेतेपदाच्या स्वप्नावर पाणी पडलं। IPL प्रेमींमध्ये सध्या चर्चा आहे ती या विजयाची आणि त्यातही कर्णधार श्रेयस अय्यरच्या कामगिरीची। मुंबईनं प्रथम फलंदाजी करत 204 धावांचं लक्ष्य ठेवलं। पंजाबकडून श्रेयसनं सर्वाधिक 87 धावांची नाबाद खेळी केली। 41 चेंडूंमध्ये 212च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी, 5 चौकार आणि 8 खणखणीत षटकार श्रेयसने लगावले। सामनावीर म्हणून श्रेयस अय्यरची निवड। श्रेयसच्या या कामगिरीमुळे केवळ फलंदाज म्हणून नाही तर कॅप्टन म्हणून सुद्धा त्याचं कौतुक होतंय। सोशल मीडियावर तर श्रेयसचं कौतुक करणाऱ्या पोस्ट, मीम्स, रील्सचा जणू पूरच आलाय। श्रेयसची आतापर्यंतची IPL मधली जवळपास संपूर्ण कारकीर्दच कौतुकास्पद राहिली आहे। 2015 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून IPL मध्ये पदार्पण, 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी वर्णी, 2019 मध्ये प्ले ऑफ, 2020 मध्ये फायनल पर्यंत नेलं, 2022 साली कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदी। पहिल्या वर्षी निराशाजनक कामगिरी, संघ 7व्या स्थानी। 2024 साली अय्यरने KKRला जेतेपद मिळवून दिलं। मागच्या वर्षी श्रेयसच्या नेतृत्वाखाली कोलकाताने IPL जिंकली खरी, पण त्यानंतर श्रेयसला म्हणावा तसं क्रेडिट मिळालं नसल्याची सुद्धा चर्चा रंगली होती। त्यानंतर यंदाच्या सीझनला श्रेयसकडे पंजाबच्या संघाची धुरा आली आणि त्यानं आतापर्यंत यशस्वीरित्या नेतृत्व सुद्धा केलं। रोहितच्या मुंबई संघावर मात केल्यानंतर आता मंगळवारी फायनलमध्ये पंजाबचा सामना होणार आहे तो विराटच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाशी। बाकी मुंबई इंडियन्स IPL बाहेर गेली असली तरी मुंबईकर श्रेयस अय्यर फायनलमध्ये आहे आणि हीच मुंबईकरांच्या दुःखावरची फुंकर। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।